नमस्कार. सुरेखाच घरचा स्वादमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी करणार आहे पिवळा कोबीज, म्हणजे मिरची घालून करणार आहे, त्याच्यामुळे पिवळा म्हटलं मी. तर इथं मी कोबीज चिरून घेतला आहे. लांबडं लांबडं चिरायचा कोबीज, बारीक नाही चिरायचा. धुवून घ्यायचा, 2 वेळा धुवून घ्यायचा आणि आपण कढईत भाजून घ्यायचा. इथे मी कढईत कोबीज टाकलाय भाजायला. काळा डाग पडूपर्यंत भाजायचं. इथं मी तुरी डाळ भिजत घातल्या कोबीजसाठी. तुरी डाळ घातल्यामुळं चव एकदम छान लागते. इथं बघा कोबीज भाजलाय, असं भाजून घ्यायचा तेल घालून. आता याला थोडा वेळ परतू आणि साईडला काढू. हे बघा कसं काळा डाग पडलं. असं भाजलंय पण खरपूस नाही भाजायचा. हे बघा झालेला, साईडला घेऊया. आता याच्यामध्ये कढईत तेल घालून मोहरी टाकायची. मोहरी तडंगल्या. आता याच्यामध्ये जिरं टाकायचं. कढीपत्ता, मिरची हे पहिलं भाजून घ्यायचं. आता याच्यामध्ये कांदा टाकूया. कांदा पण भाजत आलाय. आता याच्यामध्ये टॅमॅटो टाकूया. बघा टॅमॅटो पण भाजत आलाय. हळद टाकायची आणि कोबीज घाला त्याच्यामध्ये. कोबीज एकसारखं परतून घ्या आणि मग भिजवलेली डाळ टाका. याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि कसं आहे, पाणी जास्त घालायचं नाही, अंगापुरतं पाणी घालायचं. पाणी लय घातल्यानं पांचट होते, तेवढंच अंगापुरतं पाणी घातल्यानं काय होते, चवीला पण चांगलं लागतं कोबीज. जास्त पाणी नाही वापरायचं. आता एकसारखं हलवून घेऊन झाकून ठेवायचं, म्हणजे शिजतो लगेच आणि चांगला शिजतो. इथं बघा निम्मा अर्धा शिजलाय, पाणी आटत आले. पाणी नाही घालायचं, तरी पण जरा हलवून घ्यायचं. बरं शिजले का बघूया. आता थोडं कच्चंच आहे साधारण. डाळ पण थोडी कच्चीच आहे. आणि एक 2 मिनटं झाकून ठेवूया. बघा कसं दिसायला कोबीज. दोन मिनटांनी मी टोपण उघडले, प्लेट उघडले त्याची. शिजलाय आपला कोबीज. डाळ बघूया. डाळ साधारण कच्ची आहे, चालते, हे चवीला लागते, त्यामुळं डाळ नाही जास्त शिजवत बसायचं. आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करायचं आणि साईडला घ्यायचं. बघा कोबीज कसा दिसतो आणि चवीला पण छान लागतो.